ऑल इंडिया ओपन गटाचा शुभारंभ या मैदानामध्ये संपन्न होतोय। दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21व। आयोजक आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, सपोर्टेड बाय मुक्ता अँड एगुराज डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय माय हेवन, को पॉवर्ड बाय शांती रत्न ग्रुप द सॅनेट, associated by Dortmund Laboratory Private Limited and .9, event managed by Ultimate Event Makers। सर्वांचं मनापासून धन्यवाद। आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी श्याम पाटील ड्रीम मेकर्स अकॅडमी डोंबिवली देखील या स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहे। श्लोक आर्या 11 क्षेत्ररक्षणासाठी तर त्विषा अर्जुन 11 क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतील आणि सलामीची जोडी संघनायक रणजित फराटे अमित तांबे मैदानामध्ये दाखल होतील। दोघेही पुणेकर आहेत। अमित तांबे पिंपरी चिंचवड शहरातील हा खेळाडू, तर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू रणजित फराटे। गेल्या काही दिवसांमध्ये या खेळाडूने जबरदस्त प्रगती केलेली आहे आणि आज त्विषा अर्जुन संघाची सलामी देत असताना संघनायक स्ट्राइक एंड वरती रणजित फराटे, तर गोलंदाज अखिलेश सिंग या लोअर फुल टॉस होता, फ्लिक केला चेंडू, मनगटाच्या साह्याने चेंडूला स्क्वेअर लेगला पाठवलंय। 1 धाव 2 धावा इथे आरामात पूर्ण करेल रणजित फराटे। चांगली सुरुवात। खुल्या गटातील स्पर्धा ऑल इंडिया ओपन, देशभरातील तगडे ताकदवान खेळाडू ज्यांचा परफॉर्मन्स गेल्या काही दिवसांमध्ये आपण निश्चित बघतो, ज्यांना संपूर्ण देशभरातून खूप लाईक्स मिळतात, मोठा फॅन बेस या खेळाडूंनी तयार केलाय। यासह बॅक टू बॉलर मात्र तिथे अखिलेश सिंग कडून झेल सुटलेला आहे। जीवदान इथे पहिल्याच षटकामध्ये रणजित फराटेला, संघ नायकाला जीवदान। अशा स्थितीमध्ये एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूला, एखाद्या मातब्बर खेळाडूला जीवदान देणं हे निश्चित कठीण ठरू शकतं, अवघड ठरू शकतं। आणि बघायचे आता या डावेष्टीवर चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस कनेक्शन मिळालं नाही। लेग बाईचा इशारा पंचांकडून आणि आपल्या अनोख्या अंदाजामध्ये आपला निर्णय या ठिकाणी देत असतानाच पुन्हा एकदा डावेष्टीवरचा चेंडू, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी वेगवान दौड, 2 धावा इथे पूर्ण होतील। काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये। अमित तांबे यावेळेस विकेटच्या मध्ये धावताना बघायला मिळालं। एक अतिशय सुंदर मैदान, आउटफील्ड इतकं वेगवान आहे या ग्राउंडचं। प्रचंड मेहनत घेऊन हे मैदान खरं तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे आणि या मैदानावरती काय सुंदर खेळ आपण मागचे 7 दिवस बघितलेला आहे। आज खुल्या गटातील खेळाचा अनुभव आपण सर्व क्रीडा रसिक घेणार आहोत। अखिलेशचा चेंडू लॉफ केला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये। 4 धावा, पहिला चौकार आजच्या दिवसातला, ऑल इंडिया गटातील पहिला चौकार अमित तांबेच्या बॅटमधून। इथं बघतोय आपण उजव्याच्या बाहेर चेंडू होता आणि हलकासा अक्रॉस द बॅट मिड विकेटला लॉफ केला चेंडू आणि अतिशय देखना चौकार इथे बघायला मिळतोय। इथे स्टान स्विच केला होता, मात्र कनेक्शन मिळालं नाही। शेवटच्या क्षणी सोडून दिला चेंडू अमित तांबेनं आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की पंचांनी तो वाईडही नाकारलेला आहे, कारण रीच मध्ये होता बॉल, तर इथे चांगला चेंडू ठरेल। आपण स्क्रीनवरती बघतोय निश्चित योग्य चेंडू होता। स्टान्स बदलून रिव्हर्स खेळायचा प्रयत्न जरूर होता तिथे अमित तांबेचा, परंतु त्याला असं वाटलं की रीचच्या बाहेर आहे, त्याचा अंदाज पूर्णपणे तिथे चुकला आणि इथे धावा
प्राप्त होणार नाहीत. धावफलकावरती 6 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि त्विषा अर्जुन 11 9 धावसंख्येवरती पोहोचतायत. अमित तांबे 4 वरती, रणजित फराटे 2 वरती. तर अखिलेश सिंगचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत या षटकाचे तिथे तुम्हाला 6 धावा दिसतील, कारण 3 धावा या लेग बाईज या माध्यमातून आलेल्या आहेत. 2 लेग बाईज आहेत, 3 धावा लेग बाईज आहेत. तर क्रिकेटमध्ये आपण बघतो की बाईज आणि लेग बाईज या धावा आहेत त्या गोलंदाजाच्या कॅल्क्युलेशन्समध्ये म्हणजे गोलंदाजाच्या पृथक्करणामध्ये येत नाहीत. रणजित फराटे इथे स्ट्राइक एंड वरती आता आपल्याला बघायला मिळते. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विशाल रॉय. गोलंदाज हो तगडा ताकदवान गोलंदाज, भन्नाट वेग आहे त्याच्याकडं. अतिशय वेगानं उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. रणजित फराटेचं कनेक्शन नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू आणि यष्टीरक्षकाला देखील तिथे अडवता आलेलं नाही. मात्र इथे 1 धाव प्राप्त होते. पुन्हा एकदा इथे अतिरिक्त धावफलकावरती येणारे 10 धावा. अमित तांबे, रणजित फराटे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. गोलंदाज विशाल रॉय. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस अमित तांबेसाठी. शफल होत चेंडूला फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता, मात्र वाईड आहे. 1 अतिरिक्त धावफलकावरती इथे येणारे 11 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना आतापर्यंत 5 एक्स्ट्राज आहेत या मॅच मध्ये. या गोष्टीकडे देखील बघितलं गेलं पाहिजे, कारण प्रथम फलंदाजी करताना तुम्ही धावा रोखणं जास्त गरजेचं असतं. म्हणजे तेवढ्या धावा तुम्हाला कमी बनवाव्या लागतात. विशाल उजव्या हाताने ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता. सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. शानदार चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेसचा हा अत्यंत देखना फटका. सुंदर चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेर होता, हलकासा मागे आला. बॅकफुट वरती फोर्स जनरेट करत चेंडूला डीप कव्हर पॉइंटला पाठवलंय. जमिनीच्या समांतर चेंडू मैदानाच्या कुशीत गेला आणि सीमारेषेपर्यंत जाईपर्यंत मैदानाच्या कुशीतून बाहेर आला नाही. अत्यंत देखना फटका. वेगळ्या अँगल्स मधून आपण बघू शकतो स्क्रीनवरती हा फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बगलेतून पाठवला सीमारेषेच्या बाहेर. रणजित फराटे ऑन स्ट्राइक. परत एकदा लेंथ बॉल होता डाव्या यष्टीवरती. यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. सरळ बॅटनं एक चांगलं टेक्निक दाखवलं. बॅटचा फेस ओपन केला. इथे फलंदाज रणजित फराटेकडून दोघांची सलामी इथे रंग भरते या मॅच मध्ये. 17 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अमित तांबे 4 वर. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना दुसऱ्या षटकातील विशाल रॉय, उत्तर प्रदेशचा हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. खरं तर यस रिव्हर्स अटेम्प्ट, परफेक्ट शॉट, परफेक्ट कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषा पार, खन चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस. जबरदस्त बाउंड्री. अत्यंत रचनात्मक फटका. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण रिप्ले बघू शकतो या चेंडूचा. अमित तांबे या फटक्यांसाठी ओळखला जातो, रिव्हर्स स्वीपसाठी, आणि अगदी सॉफ्ट टच असतो त्याचा. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा कड बाहेरची आहे, मात्र परिणाम जबरदस्त आहे. 4 रन. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस 4 रन. रिव्हर्स अटेम्प्ट, कड जरूर घेतली बॅटची आणि इथे सुद्धा 4 धावा मिळत आहेत. थर्ड मॅन जरूर होता, मात्र गोलंदाजाच्या ठीक पाठीमागे हा चेंडू जातोय. कनेक्शन नव्हतं इथे.
तरी देखील 4 धावा मिळतात. परिणाम जो पाहिजे होता तो परिणाम मिळालाय या चेंडूवरती अमित तांबेला. 2 चौकार लागोपाठ येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये धावा निश्चित मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा होता, इथे थोडंसं आक्रमक रूप धारण करत असताना अमित तांबे आणि रणजित फराटे. 25 धावा षटक क्रमांक दुसरं अजून सुरू आहे. विशाल रॉय धावा रोखू शकलेला नाही. 15 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. विशेष म्हणजे 3 बाउंड्रीज आपण पाहिल्या, एक कव्हर पॉइंटला, दुसरा थर्ड मॅनला, तिसरा अगदीच फाईन. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक अमित तांबे. पहिला फलंदाज इथे बाद. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. आसिफ शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. डाव्या हाताचा अत्यंत गुणी आणि जबरदस्त गुणवत्ता असलेला हा खेळाडू आसिफ शेख मैदानामध्ये दाखल होतोय त्विषा अर्जुन डायगर संघासाठी. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतो. विशाल रॉयचं षटक आपण पाहिलं. अखेर जाता जाता एक चांगली बातमी दिली विशाल रॉयनं. अमित तांबेला बाद करण्यात त्याला यश मिळालं आणि धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. त्विषा अर्जुन 11 डायगर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. साहसाचा महासंग्राम म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025. आज टेनिस क्रिकेट मधल्या अवलियांचा खेळ बघण्याची संधी क्रीडा रसिकांना, हिंदुस्थानच्या क्रीडा रसिकांना प्राप्त होणार आहे. उजव्याच्या बाहेर फक्त हिंदुस्थानच नाही तर अखंड जगभरामध्ये टेनिस क्रिकेटचे प्रचंड चाहते निर्माण झालेले आहेत आणि टेनिस क्रिकेटच्या मोठ्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी असते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा. गेले 21 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेला हा प्रवास आहे. दरवर्षी एका नव्या उंचीवरती आरूढ होणारी स्पर्धा क्रीडा रसिकांच्या हृदयावरती गारूड करताना बघायला मिळते. यस, इथे मनसूर केएल गोलंदाज. केरळ राज्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. केरळवरून थेट आपल्या डोंबिवलीमध्ये दाखल झालेला आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये मनसूर केएल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट. अत्यंत देखणा रणजित फराटेचा एक सहज सुंदर फटका. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस 4 रन. मनसूरचा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. गुड लेंथ वरचा बॉल, शॉर्ट हेलिकॉप्टर आपण बघितला आणि लेंथ बॉलला अत्यंत सुंदर प्रकारे टाइम पकडला डीप एक्स्ट्रा कव्हरला रणजित फराटेकडून. अतिशय सुंदर फलंदाजी. खरं तर कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउट हे फटके बघतानाच प्रचंड मोठा आनंद होतो कारण फलंदाजाची जी बॉडी लँग्वेज असते ती बघणं सुद्धा क्रिकेटमधला एक विलोभनीय आनंद असतो. रणजित फराटे ऑन स्ट्राईक. संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. 9 चेंडूमध्ये 11 धावा. ओहो, इथे सॉफ्ट हँडने लॉफ केला होता चेंडू. हलका हात तिथे वापरला होता. त्याचा परिणाम असा वाईडिश मिड ऑफ थोडासा खाली आला होता. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर करेल आणि रणजितला इथे मिळतील पुन्हा 2 धावा. चांगलं षटक देखील या ठिकाणी बघायला मिळतं इथे मनसूर केएलचं. केरळचा गोलंदाज आज श्लोक आर्या संघाकडून गोलंदाजी करताना बघायला मिळतं. तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकांसाठी 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा उपयोग करण्यात आलेला आहे.
विशालचं षटक आपण पाहिलं, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर प्रदेशचा गोलंदाज विशाल रॉय, मात्र त्याने अधिकच्या धावा खर्च केल्या, तब्बल 15 धावा विशालकडून खर्च झाल्या. याबरोबर लेंथ बॉल, यास खांडून काढला चेंडू, फुल लेंथचा बॉल होता, सरळ बॅटचा फेस ओपन केला, इथे 2 धावा रणजित फराटेला. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आहे, मानो इलेक्ट्रिक हिल्स, विद्युल्लतेच्या वेगानं धावा घेतोय इथे रणजित फराटे. धावफलक पुढे पोहोचेल 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना मनसूर केएल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निश्चित अप्रतिम होता, मात्र त्यानंतर तो नाही रोखू शकला रणजित फराटेच्या धुव्वाधार फलंदाजीला. यास पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र चेंडूचा टप्पा अगदी योग्य होता. आपण म्हणतो ना, अचूक दिशा योग्य टप्पा, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इंग्लिशमध्ये त्याला आपण लाईन आणि लेंथ म्हणतो. दिशा टप्पा राखला तुम्ही तर कुठलाही फलंदाज असू द्यात, तो किती फॉर्ममध्ये असू द्यात, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकता येतात. आणि इथे चांगलं कनेक्शन मिळत होतं रणजित फराटेला, मात्र मोठ्या फटक्यांपासून मागच्या 2-3 चेंडूंमध्ये अडून ठेवलेला आहे मनसूर केएलनं. यावेळेस पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवरती आसिफ शेख. 34 धावा, 1 गडी बाद. त्विशा अर्जुन डायगर. यस, हो, सरळ बॅटनं चेंडू, मात्र किती वेगानं चेंडू अडवला. मी कौतुक करेल इथे मनसूर केएलचं, कारण चेंडू टाकल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये येणारा चेंडू अशा पद्धतीनं अडवणं हे किती कठीण असतं बघा. तो त्याच्या रिदम मध्येच होता. असं असताना चेंडू आल्यानंतर पटकन घेतला पण टाकला पण इथे एस्टँडवरती जाऊ शकला नाही, बचावला इथे. आसिफ शेख खूप लांब होता क्रीज पासून आणि त्याचा परिणाम आपण बघतो इथे. आसिफ शेख मैदानामध्ये 4थं षटक फेस करणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. त्विशा अर्जुन 11 डायगर, 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स मैदानामध्ये येत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हटलं की एक अनोखी आपण पाहतो की ड्रिंक्स घेऊन गाडी मैदानामध्ये येते. अतिशय सुंदर असं डिझाईन केलेली ही गाडी, प्रत्येक गोष्ट इथे त्या पद्धतीने डिझाईन केलेली असतात आणि त्यामुळेच ही स्पर्धा ही श्रेष्ठ ठरते. ही स्पर्धा ही अत्युच्च दर्जाची स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये आहे आणि आपण सध्या डगआउटमध्ये आहोत, प्लेस डगआउट मध्ये, आणि तिथे संभाजी पाटील म्हणजेच बबलू पाटील उपस्थित आहेत. बबलू पाटील, ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी झाली आहे, काय संदेश देणार आहात खेळाडूंना आणि किती धावा करण्याचा प्रयत्न तुमच्या टीमने करायला पाहिजे आणि मैदानामध्ये जो खेळाडू खेळतो त्याच्यासाठी काही विशेष सूचना आहेत का? हो, नक्कीच. आत्तापर्यंत जी सुरुवात झालेली आहे ती खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. विकेट पण राहिलेत आणि रन पण खूप चांगले झालेत. एकच संदेश असेल की रणजितने थोडंसं जोरात खेळून आता 35 ते 3 राहिलेल्या 3 ओव्हरमध्ये 35 ते 40 रन करण्याचं टार्गेट असेल आमचं. मैदानात न जाता इथूनच हा मेसेज दिला जातोय, तर कसा वाटला हा कॉन्सेप्ट? पहिल्यांदाच पाहिला असं आणि खूप छान वाटते. म्हणजे की बॉलर्सला सुद्धा समजते की काय मेसेज आलाय. नक्कीच दोघांसाठी फायदा आहे हा. आणि किती टार्गेट सेट करायला पाहिजे असं तुला वाटतंय 70च्या आसपास की त्याच्या वर जाण्याचा प्रयत्न असेल, कारण दुपारच्या सत्रामध्ये हवा चांगली खेळतीये. 65 ते 70 रनचं टार्गेट, कारण समोरची टीम पण चांगली आणि माझ्या टीमचे जे बॅट्समन आणि जे बॉलर आहेत ते खूप चांगले आहेत. त्याच्यामुळं 65 ते 70 रन ते करतील आणि बॉलर पण माझी बॉलिंग चांगली करते, तर तेवढे रन भरपूर आहेत. तर हा होता डगआउटमधून एक संदेश बबलू पाटील यांचा. मॅच खूप रंगतदार होईल, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आज खुल्या गटामध्ये या खेळाला सुरुवात झालेली आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा 21व्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षामध्ये नरेश ढोमे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू कुणाल सर. एक चांगला मेसेज आला जरूर. मराठी भाषेमध्ये तो मेसेज दिला होता. आपण पाहिलं विशाल रॉय उत्तर प्रदेशमधून आलेला, मनसूर केएल केरळामधून आलेला आहे. त्यांना किती समजलं असेल हा मात्र प्रश्न आहे. मात्र इतर मुंबईचे खेळाडू आहेत ते त्यांना व्यवस्थित पास करतील. एक मजेशीर गोष्ट अशी आहे की भारताची आणि बांगलादेशची मॅच सुरू होते आणि बांगलादेशचे खेळाडू त्यांच्यात बांगला भाषेमध्ये बोलत होते. तर महेंद्रसिंह धोनीला ती भाषा समजत होती, म्हणजे येत होती, ते काय बोलतात ते कळत होतं आणि कसा बॉल टाकायचा याविषयी त्याने जी चर्चा केली तर धोनीला अगोदरच समजलं आणि त्यांना खूप उशिरानं लक्षात आलं की धोनीला बांगला भाषा येते. आणि धोनी म्हणतो की मी आरामात त्यांची बॅटिंग त्यांची बॉलिंग खेळू शकलो. आणि असं बऱ्याच वेळा होतं, विशेषतः इतर देशांविरुद्ध आपली मॅच असेल तर आपले खेळाडू हिंदीमध्ये बोलतात, ते बाकीच्या देशांना कळत नाही.
यस 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 इथे डाव्या इष्टीवरती टाकलेला चेंडू होता. रणजितचा फ्लिकचा प्रयत्न होता. एक धाव एवढा घेतली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. विलक्षण वेगवान 2 धावा इथे पूर्ण होतील. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. मला वाटतंय रणजितनं फटके कमी खेळलेत पण धावा जास्त घेतलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत जबरदस्त राहिली. परत एकदा बघू शकतो हा बॉल डाव्या इष्टीवरती होता आणि हलकीच एज सुद्धा असावी. माफ करा वाईड चेंडू येतोय आणि 3 धावा इथे मिळणार आहेत. तीन धावा इथे येणार आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे गोलंदाज टाकतोय. षटक क्रमांक 4 आणि चेंडू आकाशामध्ये. इथे फलंदाज होईल बाद. रणजित फराटे चांगल्या फॉर्म मध्ये होता. फुल टॉस चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि स्क्वेअर लेगला तो पकडला गेला. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट आपल्याला बघायला मिळते. संघ नायक नेता इथे बाद होतोय रणजित फराटे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दर्शन बांदेकर. स्टंप व्हिजन कॅमेऱ्याची दृश्य आपल्या समोर येत आहेत 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. विशाल रॉय लेंथ बॉल होता. फेस ओपन केला. ड्राईव्ह केला. चेंडूला कव्हर एक्स्ट्रा कव्हर्सला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील आणि 2 धावांबरोबरच दर्शन बांदेकरचं खातं खोलणार आहे. मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथून दर्शन बांदेकर आज आपल्या स्पर्धेसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. श्लोक आर्या या संघाकडून या साकूट टप्प्याचा चेंडू होता इथे आणि थोडासा वेगळ्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा निश्चित पूर्ण होणार आहे. फील्ड सेटिंग पूर्ण सीमारेषेवरती आहे. तिथून धावत येईपर्यंत 30 सर्कलच्या आतमध्ये यायचंय आणि तेवढा वेळ पुरेसा होता 2 धावा घेण्यासाठी. इथे बघा खरं तर चेंडू लीव करायचा होता. स्वे करायचा प्रयत्न होता. खांद्यावरती चेंडू लागतोय आणि मग जातोय. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना दुसरं स्पेलचं शेवटचं षटक विशाल रॉयचं इथे बघतोय आपण. यश मिळालंय विशालला. पुन्हा एकदा एक वेगळी पद्धत होती. असे फटके आपण बघितले नाही. मात्र एखादा लोहार जसा आयरनीवरती हातोडा टाकतो ना अगदी चेंडूवरती तसा हातोडा टाकायचा प्रयत्न करतो इथे. यस 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 बाउन्सर या नावानं तो परिचित आहे दर्शन बांदेकर. त्याची उंची आपण बघू शकतो इथे. या स्पर्धेला मूर्त स्वरूप देणारे आमचे सगळे आयोजक. तर लेंथ बॉल इथे अपील जोरदार आहे. यष्ट्यांच्या समोर सापडतोय दर्शन बांदेकर. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट नंबर 3. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. डोंबिवलीची शान आहे. क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला. षटकारांचा पाऊस तुफान झाला. क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला. पहिलं षटक थोडंसं अवघड होतं इथे विशाल रॉय साठी. मात्र जसा तो दुसऱ्या षटकासाठी आला
प्रचंड घातक ठरलेला आहे. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर त्याने 2 विकेट काढलेल्या आहेत. कमालीचा गोलंदाज विशाल रॉय, तर नवीन फलंदाज क्रिकेटमधला अत्यंत देखणा हिरो अर्थातच बबलू पाटील. चंद्रासारख्या लोभसवान्या सौंदर्याचं वरदान लाभलेला फलंदाज बबलू पाटील स्ट्राईक एंडवर. चांगला चेंडू, गुड लेंथ वरून हलकासा बाउन्स देखील चेंडूला, आणि निर्धाव असेल. विशाल रॉयचं हे षटक इथे पूर्ण होतंय. 4 षटकांचा खेळ संपेल. 41 धावा, 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद 41, 4 षटकांचा खेळ संपलेला. बबलू पाटीलचं मात्र विशेष कौतुक आहे. ISPL ची स्पर्धा खेळत असताना खांद्याला मोठी दुखापत झाली बबलू पाटीलला, आणि डॉक्टरांनी 1 महिना सक्तीची विश्रांती घेण्याची सूचना दिली होती. मात्र स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा या ठिकाणी संघ मालक तेजस्वी पाटील यांच्याकडून त्यांना खेळण्यासाठी विनंती करण्यात आली. आणि विशेष म्हणजे मला रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा खेळायचीच आहे, आणि त्या निर्धारानं आपली जखम थोडीशी बाजूला ठेवून आपल्या संघासाठी बबलू पाटील मैदानामध्ये उतरलेला. हा धाडशी खेळाडू आहे, त्याच्या रोमारोमात नसा नसा धाडस भरलेला आहे, आणि हा साहसाचा महासंग्राम आहे. सिक्सर किंग, विशेषतः उंच उंच फटका खेळण्याचा त्याचा जो हव्यास आहे, त्याचा जो ध्यास आहे, तो प्रेक्षकांना वेडावून जातो. 41 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात शेवटची 2 षटके इथे शिल्लक आहे. गोलंदाज फुल टॉस बॉल, मनसूर केएलचा, आसिफ शेखचा दिमागदार माय हेवन षटकार. फुल टॉस बॉल होता डाव्या यष्टीवरती, आणि निश्चित प्रकार हा चेंडू नव्हता तर खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. आसिफ शेखला असा चेंडू टाकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण देणं. काय सुंदर फटका आपण पाहिला इथं एक्झिक्यूट केला, अगदी फ्लॅट षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस लांब टाकला चेंडू शरीरापासून. ही एक खासियत आहे, आणि मोमेंट नव्हती, पायांमध्ये कुठलीही मोमेंट नव्हती या ठिकाणी. तर हा डिसिजन चॅलेंज होईल. पहिला DRS फॉर्म त्विषा अर्जुन. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय, आणि फेअर डिलिव्हरी निर्णय येतोय पंचांकडून, आणि स्क्रीनवरती आपल्याला हा सूर्य आणि हा जयद्रथ बघायला मिळतो. या स्पर्धेसाठी काही डिसिजन, काही नियम बनवलेले आहेत. ज्या वाईड लाईन आणि जी पुढची लाईन आहे त्या 2 लाईनच्या मध्ये एक छोटीशी लाईन आखण्यात आलेली आहे, आणि फलंदाज शफल असेल किंवा नसेल ती लाईनच वाईडची लाईन ग्राह्य धरण्यात येणार आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटचं तंत्र असं आहे की फलंदाज ऑफस्टम्पच्या पुढेच असतो, तो शफलच असतो, आणि हे कन्सिडर करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. इथे बराचसा बाहेर आहे. आपटलेला बॉल यावेळेस भरकटला. मनसूर केएल, वाईडची घोषणा इथे ते धावफलकावरती. पुढे स्कोअर 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आसिफ शेखचा एक शानदार षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला आहे. बबलू पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. ISPL सीझन 1 मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट होता बबलू पाटीलचा, 100 पेक्षा जास्त धावा बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये. मनसूर केएल, मॅन फ्रॉम केरला, या सुजवाईच्या बाहेर. वेग भन्नाटे पुन्हा एकदा भरपूर बाहेर आहे. वाईड चेंडू. ही टिपिकल T20 स्टाईल गोलंदाजी आहे. आपण पाहतो की मर्यादित षटक म्हणजे 50 षटकांची मॅच असेल किंवा टेस्ट असेल, इथे विकेट टू विकेट असतो गोलंदाज. मात्र ज्यावेळेस तुम्ही T20 मध्ये येता, टेनिस बॉलमध्ये येता, तुम्हाला
विकेट टू विकेट गोलंदाजी केली की त्या गोलंदाजीवरती मोठा फटका येण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्हाला शरीरापासून लांब चेंडू टाकावे लागतात. हेच तंत्र इथे ठेवलंय. मात्र 2 वाईड देखील मिळालेत मनसूर केएलला. यस, इथे कनेक्शन आहे, मात्र फाईन लेग तयार आहे. धाव पूर्ण होईल. 1 धाव जरूर मिळते. धावफलक 1 ने पुढे पोहोचतोय. 50 धावा. त्विशा अर्जुन 11 डायगर 50 धावा. अर्ध शतक पूर्ण होतोय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.3 षटकामध्ये. गोलंदाजांनी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केले. पहिलं षटक जिथे आपण पाहिलं की धावा आल्या होत्या, मात्र 9 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. तिथून पुढे दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एक चांगलं कमबॅक आपल्याला बघायला मिळालं ते मनसूर केएल कडून. यस, लेंथ बॉल होता, मात्र बबलू पाटीलला हात खोलण्याची संधी मिळाली नाही. खांद्याला मोठी दुखापत असताना देखील बबलू पाटील संघासाठी उतरतोय. आपण बघतोय की जसप्रीत बुमराह आज दुखापतीमुळे संघामध्ये नाही. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघ मात्र त्याच्या अनुपस्थिती जाणू देत नाही. तर गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये आपण टाकलेली आहे. पण तरी बुमराह संघामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय क्रीडा रसिकांसाठी सुद्धा ते गरजेचं होतं. पण ठीक आहे, दुखापत असल्यामुळे एखादा खेळाडू नसेल. यस, यावेळेस उजव्या इशा बाहेर चेंडू होता. बबलू पाटीलचा प्रयत्न होता, चेंडूला लॉफ करायचं होतं लॉंग ऑनला, मात्र कनेक्शन मिळालं नाही. आपण बघतोय बॅट आणि बॉल मध्ये अंतर मोठं राहिलं, खूप अंतर राहिलं. लाईन मध्ये नव्हता तो चेंडू, थोडासा लांब होता शरीरापासून. मनसूर केएल अत्यंत प्रभावी आहे या षटकामध्ये. 2 वाईड जरूर आलेत, मात्र पहिल्या बॉलवरती एक षटकार होता. त्यानंतर षटकामध्ये खूप चांगलं परिवर्तन त्याने घडवलं. खूप चांगला कंट्रोल त्याने घेतला आणि हे महत्वाचं आहे कुठल्याही गोलंदाजासाठी. तुम्ही कंट्रोल करताय गोलंदाजी. यावेळेस चेंडूला स्क्वेअर लेगला खेळण्यात यशस्वी, पण लिफ्ट मिळाली नाही. ज्यावेळेस पूल करता हुक करता चेंडूला लिफ्ट हवेमध्ये मिळाली पाहिजे. जो स्विंग आहे, बॅटचा स्विंग आहे, तो हवेच्या दिशेने गेला पाहिजे, आकाशाच्या दिशेने गेला पाहिजे. आपण विहंगम दृश्य बघतोय स्क्रीनवरती. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी, काय सुंदर स्टेडियम आहे. देखणं स्टेडियम सातत्यानं दरवर्षी हे स्टेडियम बांधण्यात येतं. सगळ्या गॅलरीज बांधण्यात येतात प्रेक्षकांसाठी. अतिशय सुंदर रचना आपण बघतो. अगदी सुंदर दृश्य, विहंगम दृश्य. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 आपल्या समोर येत आहेत. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी त्यांना अभिवादन करण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आपल्या विभागाचे कुशल प्रशासक आणि धोरणात्मक विकास कामांच्या माध्यमातून या परिसराला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारे नेतृत्व आपल्याला लाभलेले आहेत. ठाणे वर्सेस रायगड, ठाणे रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया ही मॅच आपण बघणार आहोत 1 मार्च 2025 ला. सेलिब्रिटी मॅच असेल, एक्झिबिशन मॅच असेल, ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया. तर ही मॅच देखील आपल्याला बघायची आहे. प्रेक्षक देखील उत्सुक आहेत प्रचंड. 1 मार्चला तो सामना आपल्या भेटीला येईल. मात्र उजव्याशा बराचसा बाहेर चेंडू होता. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तेजस पटेल, गुजरात. यस यस, इथे बबलू पाटील, हवाई फायर, हवाई मेल आणि ब्रँड ऑफ बबलू दाखवून दिला त्यानं की शेर जब जख्मी होता है ना तो भी शेर ही होता है. काय शॉट आहे, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि जसा बाउन्स मिळाला तर बाउन्स वरती स्वार झाला बबलू पाटील आणि आकाशातून चेंडूला फेकून दिलंय सौरव गांगुली स्टँडच्या वरून 6 धावांसाठी. टेनिस क्रिकेटचा सिक्सर किंग आहे बबलू पाटील. आता हे खेळाडू आहेत खास एका विभागासाठी ओळखले जाणार नाहीत. तो पुण्याचा आहे, तो महाराष्ट्राचा आहे की तो टेनिस क्रिकेटचा आहे.
बबलू पाटील षटकारांचा राजा आहे तो आणि इतका लिलया षटकार खेळतो. त्याच्या बॅट वरती चेंडू आला की चेंडूलाच असं वाटतं की चला आता आपण मस्तपैकी सीमारेषेची सैर करून येऊ. आणि अनेक वेळा चेंडूला असं पर्यटन घडून आणणारा बबलू पाटील मैदानामध्ये आहे. 60 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तेजस पटेल ऑन दी मार्क. परत एकदा दुसरा लागोपाठचा लॉफ्टेड स्ट्रेट सरळ बॅटनं चेंडूला मुख्य अतिथी कक्षाच्या डोक्यावरून पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज 6. लागोपाठचे 3 षटकार. या ठिकाणी आयोजकांकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा लागोपाठचा दुसरा फटका. शेवटचं षटक आपण म्हणतो ना हे हाणामारीचं षटक आहे. डेथ ओव्हर का म्हणतात त्या षटकाला? गोलंदाजांसाठी ते डेथ ओव्हर असतं आणि डेथ ओव्हर मध्ये स्पेशालिस्ट गोलंदाज तेजस पाटीलला इथे निमंत्रण दिलं होतं. पहिला वाईड होता, त्यानंतरचा एक आखूट टप्प्याचा चेंडू पूल केला होता सौरव गांगुली स्टँड वरून. त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू खरं तर गुड लेंथ होता, मात्र बबलू पाटीलनं पाठवला तो सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. तिसरा षटकार मारला तर आयोजकांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकारासाठी अर्धशतकासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आयोजकांकडून. तेजसचा हा फटका. चेंडू मात्र चांगला होता षटकारासाठी. षटकार मिळाला नाही परंतु चौकार मिळालेला आहे. 4 धावा इथे मिळत आहेत बबलू पाटीलला. अतिशय फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, मात्र लिफ्ट करता आला नाही बबलू पाटीलला. 4 धावा इथे मिळत आहेत. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस 4 रन. शेवटचं षटक मैदानामध्ये बबलू पाटीलचं तुफान इथं आलेलं आहे. बबलू पाटील नावाचं चक्रीवादळ मैदानामध्ये घोंगावतंय. 2 षटकार 1 चौकार 7 चेंडू मध्ये 19. काय दृश्य आहेत आपल्या समोर. बर्ड आय व्ह्यू या मैदानाचा. यास परत एकदा बबलू आकाशामध्ये भिरकावतोय चेंडूला. इथे टायमिंग थोडंसं खराब आहे. चेंडू बराच उंच आहे आणि झेल सुटलेला आहे. जीवदान बबलू पाटीलला दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय. यष्टीरक्षक तिथे थेट यष्टांचा वेध होईल आणि आसिफ शेख बाद होईल. धावबाद फलंदाज योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट नंबर 4. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकाची अलग है लेवल. नवीन फलंदाज जयदीप भोंडिवले मैदानामध्ये दाखल होतोय. जयदीप भोंडिवले शहापूर परिसरातील खेळाडू. छोटा पॅकेट जयदीप बोंडिवले. मात्र शेवटचा चेंडू होता. अत्यंत सुंदर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. वाह व्हॉट अ स्टॉप. उंच झेप मारून चेंडूला आतमध्ये ढकललंय. योगेश पवार तिथे कव्हर करतील आणि 2 धावा बबलू पाटील आपल्या फलकावरती लावतील. शेवटचं षटक मैदानामध्ये. इथे धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. जे षटक जसं अपेक्षित होतं. बबलू पाटीलनं संदेश दिला होता रणजित फराटेला की तू आता आक्रमक खेळ. रणजित फराटे तिथे बाद झाला, मात्र बबलू पाटील आल्यानंतर काय कमालीचा फलंदाज. यास परत एकदा बबलू पाटीलचा शॉर्ट अंफुल आणि 6 धावांची भेट इथे. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार.
6 धावांची मोहोर. अखेर 6 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 79. विजयासाठी 80 धावांचं आव्हान आहे. आव्हान मोठे आहे की छोटे हा फक्त चर्चेचा विषय, मात्र घमासान होणार आहे. इथे संघर्ष होणार आहे, कारण 80 धावा अशा सहज पार होणार नाहीत. त्यासाठी प्रचंड मोठा घाम गाळावा लागेल श्लोक आर्या 11ला. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होणार आहे. मैत्रेय स्पोर्ट्स गावदेवी गावठाण आणि आर्यन 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी ताबडतोब टॉस बॉक्समध्ये या. अनंत पाटील सर. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर हॅलो. सन्मान्य विक्रांतजी जाधव साहेब लालबाग यांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये या. इथे आहे ना. पाहुणे कुठे आहेत? लगेच लगेच घेऊ नका टॉस. मी पहिल्यांदा अगोदर दोन्ही कॅप्टन, एका बाजूला रतन बुवा लिहिले, दुसऱ्या बाजूला माय हेवन रतन बुवा, रवी आहेरे, करण काय बोलतो कॅप्टनला बोलतो. अच्छा अच्छा, एक कॅप्टनला बोलतो. आर्यन 11 मैत्रेय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑल इंडिया ओपन गटातील सामने आज मैदानामध्ये आपण खेळवतोय आणि ऑल इंडिया ओपन गटातील दुसरा सामना आर्यन 11 विरुद्ध मैत्रेय स्पोर्ट्स या दोन संघामध्ये होतोय. तर नाणेफेक प्रसंगी आपल्या समवेत उपस्थित आहेत पाहुणे सन्माननीय विक्रांतजी जाधव लालबाग. आम्ही मनापासून आपलं स्वागत करतो. आणि दोन्ही संघनायक करण मडवी मैत्रेय स्पोर्ट्सचे संघनायक विनंती करतो, आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि त्यानंतर आम्ही स्वागत करतो आर्यन 11चे संघनायक रवी आहिरे. दोन्ही संघ नायक आपल्या समवेत आलेले आहेत. तर सन्मान्य विक्रांतजी जाधव यांच्या हातामध्ये कॉइन आहे आणि कॉल करणार आहे रवी आहिरे, संघनायक आर्यन 11. प्लीज टॉस द कॉइन. रतन बुवा इज कॉल आणि रतन बुवा वरती दिसतोय. तर सर्वात प्रथम आपण विक्रांतजी जाधव सरांना विनंती करतो की आपण हे नाणं भेट द्यायचं आहे रवी आहिरे, संघनायक आर्यन 11 यांना. जरूर रवी, एक मोठी स्पर्धा, एक मोठी अपॉर्च्युनिटी, एक मोठा मंच आणि आर्यन 11चं नेतृत्व तू स्वीकारतोय.
मैत्रेय स्पोर्ट्स विरुद्ध काय निर्णय असेल तुझा? रतन बुवाला खेळायला तर खूप मजा येते. तर आमची टीम पण चांगली आहे. बघू आता फिल्डिंग करू आम्ही. खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. या पाठीमागं तुमचा काहीतरी दृष्टिकोन असेल, तो आम्हाला समजला पाहिजे. नाही, आम्ही बॉलिंग पण चांगली, बॅटिंग पण चांगली आहे आमची. तर 50-55 पर्यंत थांबायची कोशिश करू. आज बऱ्याच प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असेल की आर्यन 11 मध्ये कोणते कोणते खेळाडू आहेत. विशेष करून आज कोणत्या खेळाडूंबरोबर तुम्ही आलेला आहात? आमचे जास्त करून नाशिकचेच प्लेयर आहे सगळे. तर बाहेरचं जास्त कोण नाही. सिब्बानबाई आहे, मनोज आहे, मनसुप आहे, बापू खरताळे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुझ्यासाठी काय आहे? खूप मोठी टुर्नामेंट आहे. ही टुर्नामेंट खेळायला वर्षभर वाट पाहावं लागते. तर खूप मजा येणार आहे. शुभेच्छा असतील. आर्यन 11 टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात. कारण बॅटिंग करायची या पिचवरती. खरं तर एकदम पाटा विकेट आहे आणि फलंदाजांसाठी नंदनवन आहे. कसं बघशील या मॅचकडे? नक्कीच आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आज कोणते कोणते स्टार खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत? सर, आमची सर्व ग्रामीणचीच टीम आहे. ओमकार म्हणजे सर्व चांगलेच आहेत प्लेयर. आम्ही चांगला देण्याचा प्रयत्न करू. एक मोठी स्पर्धा आहे आणि इथं जिंकण्यासाठी प्रत्येक जण आपलं सर्वोत्तम योगदान देतो. तर या स्पर्धेसाठी तुमच्या संघाची काय तयारी आहे? नक्कीच रतन बुवा म्हणजे एक ड्रीम टुर्नामेंट असतं सर्वांची आणि आम्ही इथं चांगला करण्याचा प्रयत्न करू सर्वजण. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. एक मोठी मॅच आपल्या समोर येते. आर्यन 11 विरुद्ध मैत्रेय स्पोर्ट्स. तर आर्यन 11 जिंकलाय टॉस आणि स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. तेव्हा प्रत्यक्षात ही मॅच मैदानामध्ये आपण बघूया. तोपर्यंत मैदानामध्ये मॅच सुरू होते आणि समालोचन कक्षातून ऐका IPL आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे मराठी समालोचन ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं. आज पुन्हा एकदा मी स्वागत करतो कुणाल दाते सरांचं. थँक्यू. एक ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आला आणि तो चौकार घोषित केलेला आहे. तो डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आला होता आणि याच दरम्यान पहिल्या विकेटचं पतन. कॅप्टन आउट होतोय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. तर पहिल्या डावामध्ये एक डिसिजन पेंडिंग ठेवला होता अंपायरने आणि तो चौकार घोषित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे रिवाइज टार्गेट आता सेट झालेला आहे. टीम श्लोक आर्या 11 खार्डी, टीम मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर कॅप्टन शाहिद. लक्षात घ्या, रिवाइज टार्गेट असा आहे तुमच्या समोर. 82 धावा करायचे आहेत. पदार्थ आणलेला आहे. तर विकेट आली आहे. दर्शन बांदेकरने हा झेल टिपलाय. देवबाग वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल जेनिश ठाकूर. अतिशय कमी वयामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे खेळाडूने. या मॅच मध्ये खेळण्याची एक नामी संधी त्याला प्राप्त झाली आहे. 0-1 अशी परिस्थिती आहे सध्या श्लोक आर्या 11 खार्डीची. या मॅच मध्ये जेनिश ठाकूर सुरतचा खेळाडू आहे. डिंडोली या गावाला बिलॉंग करतो सुरत मधून आणि तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय जेनिश. खातं उघडायचंय. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय 82 धावा करायच्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नदीम धनोरी राजस्थानचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या स्ट्रायकिंग येईल. जेनिश उडवलाय पहिलाच बॉल. बॉल हवेत आहे, ढगात चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. माय हेवन सिक्सर. 6 धावा. तर चांगलं टायमिंग, भव्य फटका. आल्या आल्या तो षटकार. सुरतचा स्टार आहे हा खेळाडू आणि महत्वाचं म्हणजे काय, लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर. आता एक कॉम्बिनेशन मैदानामध्ये. जसं शाहिद आउट झाला त्यानंतर जेनिश मैदानामध्ये गेला आणि जेनिशच्या बॅटमधून सिक्सर. स्टेप आउट, समोर टाकलाय बॉल, सरळ मारलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. येतोय आणखीन एक मोठा माय हेवन सिक्सर.
बॅक टू बॅक षटकार. स्लॉट मध्ये गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. समोर ओव्हर द बॉलर हेड हा फटका सजवत असताना 6 धावा वसूल केल्यात. भव्य फटका. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी त्या दिशेला हा ठोकलेला सिक्सर आहे जेनिशच्या पॅटमधून. जेनिश ठाकूर, डिंडोली, मॅन फ्रॉम डिंडोली, सुरत, ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. फुलरलेनचा बॉल होता, बॉटमला लागला, एकदम बॅटच्या खाली ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 13 धावा, 13 रन. नेक्स्ट मॅच मध्ये देखील अनेक तारे सितारे इन ऍक्शन असणार आहेत आपल्या समोर या मॅच मध्ये. आणि आपण पाहिलं याच्या अगोदर ग्रामीण गटामध्ये सावली स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट ट्रॅक बनवण्यात आल्या होत्या. ड्रेस कोड होता. त्यानंतर 4 स्पोर्ट्स बदलापूर, ठाणे, भिवंडी या गटासाठी. आणि आता 70 स्पोर्ट्स कडून हे सगळे ड्रेस किट बनवण्यात आलेले आहेत. खुल्या गटामध्ये ज्यावेळेला स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगते. फुल टॉस होता, बरोबर दिशा दिली आहे ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. चांगलं टायमिंग, चांगला फटका. नदीम धनौरी, राजस्थान धनौरीचा हा खेळाडू. आणि नदीम मैदानामध्ये आल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगली बॅटिंग नदीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 17 धावा, 17. सुरुवात धडाक्यात झाली विकेट गेल्यानंतर. हा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला इनकट गौरेश कडून. सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ओव्हरची होते इथे समाप्ती. पहिला षटक संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 17. 82च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 82 टू विन. श्लोक RA11 खार्डी समोर 82 धावांचं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली मिळाली आहे. 35 मिनिट्स तुमच्याकडे असतील. 35 मिनिटाचा वेळ आहे, लक्षात घ्या. ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर केला जातो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येते आणि त्यानंतर एक डगआउट इंटरव्ह्यू होतो. त्याच्यामुळे तुमचे काही जे महत्त्वपूर्ण संदेश असतील ते तुम्ही देऊ शकता खेळाडूंना डगआउट इंटरव्ह्यू मध्ये. नजीर शेख गोलंदाजीसाठी रफ्तारचा सौदागर, यूपीचा गोलंदाज. हॅलो, या ठिकाणी मान्यवरांचे सन्मान संपन्न होत आहेत. लालबाग मुंबईवरून स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत पाहुणे सन्मान्य विक्रांतजी जाधव. यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्माननीय अनंता पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. एक मोठं लक्ष सेट झालंय बबलू पाटील यांच्या बॅटिंगमुळे. जखमी शेर, काय बॅटिंग केली बबलू पाटीलने. नजीर आता गोलंदाजीसाठी आलाय. तसा तो यूपीचा आहे परंतु सध्या मुक्काम पोस्ट हडपसर आहे त्याचं. विक्रांत जाधव यांचा सन्मान इथे केला जातोय. लालबाग परिसरातून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. लालबागच्या राजाची कृपा प्रत्येकावर अशीच राहू द्या. आणि हे सगळेच कार्यकर्ते केजू मुंडे, अनंत पाटील, संतोष बेडेकर तिथे सन्मान करतायत विक्रांत जाधव यांचा. आपलं स्वागत आहे. तर नजीर आता गोलंदाजीसाठी आलाय. हडपसर परिसरामध्ये राहतो. एक वेगवान गोलंदाज आहे. बॅकफुटला जात असताना दिशा दिली. पॉइंटला रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झालाय. झालंय काम. आउट होईल योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर. विकेट. चषकाची जरा अलग है लेवल. आपल्या चषकाची भाव चषकाची जरा अलग है लेवल. तर 17 धावा, 2 फलंदाज बाद. परफेक्ट डिरेक्ट हिट. पॉइंटला फिल्डिंग पहा, लाजवाब. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप, गॅदर अँड थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंडला आवश्यकता नव्हती, धावच नव्हती मी तर म्हणेन. कारण बरोबर थ्रोईंग आर्म जो होता, ज्या हातातून थ्रो करायचा होता त्या हातात बॉल गेला आणि तिथून ही धाव चोरटी घेणं कठीण होतं.
आणि त्याचमुळे फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये जेनिश आउट. शॉर्ट बॉल होता, चांगला फटका, हुक शॉट, बॉलला फेकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माय हेवन सिक्सर. नदीम धनौरीच्या पॅटमधून हा सिक्सर. बरोबर फिरवला बॉल. याच फटक्यांसाठी जाणला जातो नदीम धनौरी. न्यू बॅटर थॉमस डायस नॉन स्ट्रायकिंग एंडला. मुंबईचं वादळ मैदानामध्ये, परंतु आता करपूस समाचार घ्यायला सुरुवात झाली आहे. श्लोक RA11 खार्डी टीमच्या बॅटरकडून. नदीम धनौरी एक महत्वपूर्ण खेळाडू या टीमचा. त्याच्या बॅटमधून हा षटकाराला धावा झाल्या 23-23. टार्गेट या मॅच मध्ये 82चं. हा बॉल चांगला होता. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये मागचा बॉल जास्त शॉर्ट होता, त्याच्यावर दिशा दिली. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24 धावा. आतमध्ये चांगला चला. हिटिंग द रिप केज. अक्षरशः छातीच्या पिंजऱ्याला धडकणारा हा बॉल होता. चांगला कमबॅक षटकारानंतर मी म्हणेन गोलंदाजाचं. धावा झाल्या 24 धावा. 2 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. नझीर गोलंदाजीसाठी. सध्याची एक रील प्रचंड व्हायरल आहे, जो बाउन्सर त्याने टाकलाय. फुलर लेनचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. परत एक वेळा डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आई लागला असता तर क्लोज होता. दर्शन बांदेकर उंच पुरासा खेळाडू. दर्शन बांदेकर म्हटल्यानंतर एक मोठा खेळाडू आहे देवबाग परिसरातील. हा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित खेळाडू, आणि त्याच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर धावण्याचा प्रयत्न फ्रेममध्ये देखील नव्हता. नदीम लागला असतं तर जावं लागलं असतं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे 24-24. पुढचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल. फिल्डर येत आहेत, धावतायत. कॅचचा प्रयत्न. चांगलं जजमेंट. रणजित फराटे कॅप्टनच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. वृत्तीच्या काय या खेळाची आहे सात धर्माच्या गाठी. कोणी आला तरी नाही सरायचं पाठी. हा खेळाचा धर्म, हा खेळाचा जाती. केली आहे तयारी सोबत पण माती. खेळाडूंना भेटते संधी इकडे तिकडे तिकडे. फिल्डर आहे शाने सगळे. हे गल्लीतले प्लेयर जे मारतात सगळे. सगळे टीमले वारी डोंबिवली मध्ये. हॅलो. सन्मान होतोय पाहुण्यांचा त्विषा अर्जुन 11 संघाचे संघ मालक सन्माननीय तेजसजी पाटील डायगर यांचा सन्मान संपन्न होतोय. मी काटाई गावचे धडाडीचे माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करतो आपण पाहुण्यांना सन्मानित करा. त्विषा अर्जुन 11 संघाचे संघ मालक डायगरचे सन्मान्य तेजसजी पाटील यांचा सन्मान संपन्न होतोय. तो ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार आलाय. तेजस पाटील जे संघ मालक आहेत त्यांचा सन्मान इथे केला गेलाय काशीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्विषा अर्जुन 11 डायगर या टीमचे ते संघ मालक आहेत. संदीप पावशे हे देखील संघ मालक या टीमचे तेजस पाटील यांच्या बरोबरीने. आणि अप्पर कटच्या स्वरूपामध्ये हा चौकार वसूल आलाय. दर्शन आलाय गोलंदाजीसाठी. मला आजही आठवतंय लॉकडाऊनच्या परिसरामध्ये त्या वेळेमध्ये
ज्यावेळेला मुंबई इंडियन्स दुबईमध्ये खेळत होता त्यावेळेला हा देखील स्क्वॉडमध्ये होता मुंबई इंडियन्सच्या. एक नेट्स बॉलर म्हणून बॅकफुटला जात असताना कट केलाय. 1 रन मिळताना दिसेल. मुंबई इंडियन्सने स्पेशल फ्लाईटने त्याला बोलवलं होतं दुबईमध्ये ॲज अ नेट बॉलर. त्यांनी गाळ गाजवलाय. एक मातब्बर खेळाडू आहे. भरपूर वेळेला 5 बॉलमध्ये 5-6 मारलेत त्याने त्याच्या लाईफमध्ये, परंतु 6वा बॉल डिफेन्स केलाय. अशी त्याची एक वेगळी ओळख आहे. दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी आणि आता नवीन फलंदाज विशारद पगारे फलंदाजीसाठी आलाय. लालबागचा हा खेळाडू आहे. विक्रांत जाधव यांचं इथे आगमन झालंय आणि कमी वयामध्ये छाप सोडली आहे विशारदने. लेफ्ट हँडेड बॅटर आहे विशारद पगारे. फ्लाय स्लिपमध्ये बॉल हवेत होता, थोडासा पुढे पडतोय. डॉट बॉल दर्शन बांदेकरचा. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 29-29. लॉस ऑफ 3 विकेट. एक्क्याऐंशी धावा झाल्यात. 82चं लक्ष आहे. टार्गेट मोठं आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आता आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण 3रं षटक सध्या सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल दर्शनच्या माध्यमातून आणि ही आली आहे विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. मज्जा बघाची हाय मारून जाय चौक्याला ना अरबीला जोराचा फटका त्याचा नक्यासाठी धावत भरला कसा. ही मज्जा बघाची हाय रमेश दादा पाटलानी भरविली क्रिकेट टुर्नामेंट. जय दुर्गा माता क्रिकेट संघाला हाय त्याचे भरोशाची साथ. रतन भूमा स्मृती चषक. न्यू बॅटर के.एल. मनसूर आणि सध्या तरी जलवा दर्शन बांदेकरचा आहे. मालवणचो दर्शन सध्या चांगली कामगिरी करतोय या मैदानामध्ये. 2020 मध्ये मुंबई इंडियन्स या टीममध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला होता. 35 जणांचा जो स्क्वॉड होता मुंबई इंडियन्सचा, त्यावेळेला लॉकडाऊन होतं. प्रेक्षक लेस स्पर्धा खेळली जात होती दुबईमध्ये. त्यावेळेला तो नेहमीच मुंबईचे जे बॅटर होते रोहित शर्मा, सूर्या, हार्दिक यांना सगळ्यांना त्यावेळेला नेट्समध्ये गोलंदाजी तो करताना दिसला. आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये अनेक असे खेळाडू असतील ज्यांना लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. फुलर लेनचा परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर, बॅक टू द बॉलर खेळला. इथे आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. सध्या पाहायला मिळते. 29 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. बॉल हवेत आहे. 2 फिल्डर धावतायत. आता मात्र धावा येतील आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 33 आणि आता 18 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. थँक्यू कुणाल सर. या ठिकाणी आपण काही पाहुण्यांचे सन्मान करतोय. आज मैदानामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी असलेला संघ अर्थात श्लोक आर्या 11 संघमालक सन्मान्य दिनेशजी पाटील खार्डी यांचा सन्मान संपन्न होतोय. मी पुन्हा एकदा सन्माननीय काशीनाथ दादा पाटील, दडाडीचे नेते आणि काटई गावचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते सन्मान्य दिनेशजी पाटील खार्डी यांचा सन्मान संपन्न होतोय. विशेष म्हणजे चॅम्पियन ब्लास्ट, नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही ऑल इंडिया ओपन गटातील स्पर्धा या विभागामध्ये घेण्याचा मान जातोय तो दिनेश दादा पाटील यांच्याकडे. खार्डी चषकचे आयोजक देखील आहेत. खार्डी संघ देखील सातत्यानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेमध्ये दिनेश दादा पाटील यांच्या माध्यमातून दाखल झालेला आहे आणि आता खुल्या गटामध्ये श्लोक आर्या 11 हा संघ देखील दिनेश दादा पाटील खार्डी यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आम्ही मनापासून स्वागत करतो सन्मान्य दिनेश दादा पाटील खार्डी यांचं. आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. त्याचबरोबर नारिवली गावचे सन्मान्य सावळारामजी पाटील यांचा सन्मान मंचावर संपन्न होईल.
मी विनंती करतो सन्मान्य दत्ताजी चौधरी यांना आपण सावळारामजी पाटील यांचा सन्मान करा. मान्यवर अतिथींचा सन्मान संपन्न होतोय. यानंतर दिवा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहसचिव सन्मान्य प्रशांतजी गावडे यांचा सन्मान होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. सन्मान्य काशीनाथ दादा पाटील एक दानशूर असे दाते. कोणताही उपक्रम असेल तर काशीनाथ दादांचं मोठं योगदान असतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की खेळाडूंनी बाईक मिळवलेल्या मोजता येतात, परंतु काशीनाथ दादांनी एवढ्या बाईक दिलेल्या आहेत क्रिकेटच्या खेळाडूंना की त्यांची मोजदाद करणं शक्य नाही. यानंतर सन्मान होतोय दिवा विभागाचे सचिव सन्मान्य परेश दादा पाटील. विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते परेशजी पाटील यांचा सन्मान. आणि पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि मॅच रोमांचक वळणावरती पोहोचते आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये जल्लोष जोश आणि झुंज आपण बघतोय. यानंतरची 3 षटक ऐकूया पुन्हा एकदा सुपरस्टार द ग्रेट कुणाल दाते सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच नरेशजी. आणि नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. मैत्री 11 गावदेवी गावठाण आर्यन 11. त्याच्यानंतर तिसरा जो सामना आहे तो ग्रामीण गटामधून खेळला जाणार आहे. त्याच्यामुळे ग्रामीण गटातील दोन्ही संघ बेतवडे आणि त्याचबरोबर नारिवली आपण देखील तयार राहायचे. थर्ड मॅच तिसरा सामना तुमचा असणार आहे. बरोबर 5:15च्या दरम्यान ती लढत तुमच्या समोर येईल. लॉफ्ट केल्या ओव्हर द बॉलर हेड डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका स्ट्रेट चाललाय बॉल सीमा पार. येतोय हा मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. कडक 4. चांगला फटका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. ओव्हर द बॉलर हेड नदीम धनोरी. जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. ओ बाउन्सर ऑफ कटर. बाउन्सर बॅटची कडा. विकेट कीपरच्या हाताचा वेध. ही आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर. विकेट ओमकार तारमाळेच्या खात्यात. नेक्स्ट मॅच मध्ये गावदेवी गावठाण हा संघ खेळण्यासाठी सज्ज झालाय. करण मडवी यांच्या नेतृत्वामध्ये. ओमकार पाटीलला देखील इन ऍक्शन तुम्ही पाहणार आहात. मोरबीच्या सुमित डोंगडेला पाहणार आहात. न्यू बॅटर अनंत वाघ मॅगी. फलंदाजीसाठी अंबरनाथचा खेळाडू आहे. पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो, परंतु आता थोडासा उशिराने फलंदाजीसाठी आलाय. अंडरआर्म क्रिकेट चांगला खेळतोय. TDPL ची स्पर्धा गाजवली, परंतु स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर ती जिद्द, तीच चिकाटी आणि तीच मेहनत करून तुम्हाला संघर्षाचं मैदान गाजवणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला थोडासा लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळेल. दर्शन बांदेकर असा खेळाडू आहे, त्याला तुम्ही कुठेही या क्रीडा नगरीच्या कुठल्याही कोपऱ्यातून ओळखू शकता. एवढा उंच, पुरा धिप्पाड शरीरयष्टी असलेला हा खेळाडू. अडतीस धावा 38. 5 फलंदाज बाद. 4थं षटक सध्या सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ओमकार तारमाळे. हा देखील खेळाडू लेदर क्रिकेट चांगला खेळतो. शेरेगावचा खेळाडू आहे. शहापूर परिसरातील
आणि त्या गावाचं नाव चर्चेमध्ये याही खेळाडूने आणलंय. चांगले कटर्स, रिदम पहा त्याची गोलंदाजी करत असतानाची, त्या रिदमवरूनच समजतं की हे खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये देखील निष्णात आहेत. चांगली गोलंदाजी तिथेही करतात. ज्यावेळेला त्यांच्या हातामध्ये तो लेदर बॉल असतो, फॉर्मॅट बदलला, टेनिस बॉल हातात आला, तीच रिदम, तोच जलवा. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा सिग्नल येतोय, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. मैत्रेय स्पोर्ट्स गावदेवी गावठाण नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन आहे. RN11च्या विरुद्ध खेळण्यासाठी चांगला होईल तोही सामना. लेग स्टंपच्या बाहेर वेग चांगला होता, भन्नाट वेग. सर विकेट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये बॉल जातोय. ओमकार तारमळे पुढचा बॉल घेऊन, यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक होता, हवेत आहे, फिल्डर पासून थोडासा दूर आहे, तोपर्यंत 2 धावा. आणि ओमकारचा देखील रेकॉर्ड आहे. मी मगाशीच उल्लेख केला की लेदर क्रिकेट तो खेळतो आणि हार्दिक पंड्याला देखील त्याने गोलंदाजी केली आहे. त्याचाही फोटो व्हायरल झाला होता मध्यंतरी. हार्दिक पंड्याबरोबर ज्या पद्धतीने तो खेळ करत होता नेट्समध्ये, त्याच्यामुळे हे खेळाडू चर्चेमध्ये असतात. लेदर बॉल क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेट देखील ते चांगलं खेळतात. शेरेगावचं नाव, शहापूर तालुक्याचं नाव कुठेतरी चर्चेमध्ये त्याने आणलंय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 41, 5 फलंदाज बाद, 82चं लक्ष आहे. अजून पुढे तेवढ्याच धावा तुम्हाला करायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तर हे 4थं षटक. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट आहे, चांगलं जजमेंट, चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. केएल मंसूर आउट. जिद्दीने हृदय सारे पेटले, उगवते तारे मिळाले, क्रिकेट ते बॉलिवूडचे सितारे. थँक्यू जमले हे सारे. थँक्यू कुणाल सर. जाऊया इथे सत्कार समारंभाकडे. आपल्या मंचावरती उपस्थित आहेत उपविभाग अध्यक्ष दिवा सन्मान्य शैलेंद्रजी कदम. आपला सन्मान होतोय, विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. सन्मान्य राजदादा पाटील यांना विनंती आहे आपण पाहुण्यांना सन्मानित करा. शैलेंद्र कदम सन्मान्य उपविभाग अध्यक्ष दिवा यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. यानंतर पुढचा सन्मान सन्मान्य सागरजी निकम शाखा अध्यक्ष दिवा. विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर या. आणि षटक सुरू होतोय पुन्हा एकदा. दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल उलटा खेळलाय, स्विच हिटचा प्रयत्न आहे, पॉइंटला बॉल हवेत आहे. एक टप्पा घेत जाईल फिल्डरकडे, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनंत वाघ इथे करतोय. 2 धावा अनंत वाघच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 43, 39 धावा करायच्या आहेत. अजूनही या मॅच मध्ये दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी. एक मोठा खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातला दर्शन बांदेकर. ओह, काय बॉल उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. पन्नाट बाउन्सर, हीच तर खासियत आहे. असेच हे खेळाडू नेट्समध्ये गोलंदाजी करत नाही. मुंबई इंडियन्स सारख्या एका दादा संघाला 2020 ऑगस्ट महिना. अंपायरचा सिग्नल येतोय, DRS वापरलाय. बॅटरने घेतलाय का तुम्ही? बॅटरने घेतलाय, ओके थँक्यू. बॅटरने DRS घेतलेला आहे. ही क्रीडा नगरी सध्या ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीचा 21वा पर्व आहे. ऑलमोस्ट 300 ते 400 फुटावरून हा ड्रोन हे दृश्य टिपत असतो. अतिशय चांगली अशी खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. काल जर आपण पाहिलं तर भरपूर मेहनत आकाश भोईर, घेसर, संदीप फुटाणे, सँडी काटई यांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळपट्टी बनवली असे अनंत पाटील. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया असा सामना 1 मार्चला पाहायला विसरू नका या क्रीडा नगरीमध्ये. ठाणे रायगड या टीमचं नेतृत्व करतोय केतन मात्रे. दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया या टीमचं नेतृत्व करतोय
अभिषेक कुमार दलोर म्हणजेच करण अंबाला. आणि या टीमच्या स्कॉडमध्ये तुम्हाला विश्वजित ठाकूर, भावेश पवार हे खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील ठाणे रायगड टीममध्ये. तर रेस्ट ऑफ इंडियामध्ये देखील फरदीन काझी, जगत सरकारचा खेळ पाहायला विसरू नका. आणि त्यातल्या त्यात अन्य खेळाडूंची यादी अगदी लवकरच आम्ही तुमच्या समोर पोहोचू. या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये दिनांक 1 मार्चला हा सामना तुमच्या भेटीला येईल आणि वेळेची निश्चिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु 1 मार्चला या क्रीडांगणामध्ये यायला विसरू नका. आणि त्यातल्या त्यात प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहेत. लकी ड्रॉमध्ये देखील 2 बाईक यावर्षी ठेवण्यात आलेल्या आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये जे प्रेक्षक येतील तुम्हाला चिठ्ठ्या देण्यात येतील, त्यावर तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये 2 बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर इतर पारितोषिक असतील. परंतु अट मात्र एकच आहे, या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील यावेळेला फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलेला आहे. या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर जर त्या ड्रॉमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर इंस्टाग्राम पेज आहे रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा, त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्ही त्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकता आणि तुम्ही भाग्यवान विजेता ठरवू शकता. उलटा इथे फटका सजवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. कव्हर्सला एकच धाव मिळताना दिसेल. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये ऑल इंडिया ओपनमध्ये जे 16 संघ खेळतात त्यांचे ड्रेस कोड हे 70-70 बनवलेले आहेत. त्याचबरोबर 4 स्पोर्ट्सचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून ठाणे, रायगड, भिवंडी, बदलापूर या गटासाठी टी शर्ट आणि ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 48 ग्रामीण गटासाठी सावली स्पोर्ट्सच्या माध्यमातून सावली क्रिएशन वाडा यांच्या माध्यमातून तो ड्रेस कोड बनवण्यात आला. त्यांचाही मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट. धावा झाल्या 44. बॉल हवेत आहे. 2चा कॉल तर केलाय मॅगीने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. योगेश पवार मैदानामध्ये. रणजीपटू, माजी रणजीपटू महाराष्ट्र 2 धावेने खातं उघडले. अनंत वाघ खेळतोय 4 वर. टीमची धावसंख्या 46. लक्ष्यापासून थोडासा दूर चाललाय संघ. 81चं टार्गेट आहे. कौतुक व्हायला पाहिजे. संभाजी पाटील म्हणजे बबलू पाटीलचं काय बॅटिंग केली. 10 बॉलमध्ये 28 धावा. लाजवाब कव्हर ड्राईव्ह. परंतु डीपमध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा ऍड होतील योगेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 48-48. 7 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये लक्ष्यापासून हळूहळू दूर चाललाय हा संघ. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना श्लोक आर्या 11 कार्डी. परंतु संधी आहे. लीग मॅचेस आहेत. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. मिड ऑफचा फिल्डर येतोय. रनआउटची संधी परत एक वेळा निर्माण झाली आहे. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळते. 33 धावांची आवश्यकता आता शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल 33 धावा. एकोणपन्नास रन स्कोर बोर्डवर. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. दुपारच्या सत्रामध्ये रणरणत्या उन्हामध्ये खुल्या गटाच्या क्रिकेटला आता सुरुवात झालेली आहे या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. ग्रामीण गटातला देखील एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बेतवडे आणि नारिवली या 2 टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल. जसा दुसरा सामन्याची पहिली इनिंग संपेल त्याच्यानंतर त्या मॅचचा टॉस केला जाईल. त्याच्यामुळे दोन्ही टीम तयार राहायचं आहे. बेतवडे आणि टीम नारिवली. नेक्स्ट मॅच उद्या निळजे आणि सोनारपाडा या 2 टीमच्या दरम्यान देखील सामना पाहायला विसरू नका. तोही सामना तिसरा खेळवला जाईल उद्या. 2 सामने खुल्या गटातले, 1 सामना ग्रामीण गटातला, मग 4 सामने परत एक वेळा खुल्या गटातले. असे दररोज 7 सामने तुमच्या भेटीला येतील. बॉलर नजीर शेख गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉलचा वापर होता. चांगला फटका, तडाखा चांगला बसलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल करत असताना 6 धावांसाठी माय हेवन सिक्सर. चांगलं टायमिंग.
प्रॉपर पुलचा फटका 6 धावा. आणि याच फटक्यांची आता नितांत आवश्यकता. या मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर मोठमोठे फटके सजवावे लागतील. त्याच वेळेला तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. दुसऱ्या मॅचची देखील आता तयारी झाली आहे. मैत्री 11 गावदेवी गावठाण विरुद्ध आर्यन 11 असा हा सामना रंगेल. दोन्ही बलाढ्य संघ, ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आता इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. आणि याच 4 टीम मध्ये लीग फॉर्मॅट मध्ये आज सामने खेळवले जातील. एक संघ क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. खुल्या गटामध्ये पारितोषिकांची रेलचेल आहे. यावर्षी शहरी संघासाठी 11 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 5,55,000 रुपये रोख आणि मालिकावीरासाठी रॉयल इनफिल्ड बुलेट ही बाईक दिली जाणार आहे. शहरी गटामध्ये, खुल्या गटामध्ये ज्याला तुम्ही 16 संघ इन ॲक्शन आहात. चांगला फटका डीप मध्ये धावतोय क्षेत्ररक्षक. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी तर जयदीप भोंडिवले जाणलाच जातो. आणि जेडी असल्यानंतर मग फिल्डिंगकडे पाहत असताना एक वेगळा दृष्टिकोन आपला निर्माण होतो की याच्याकडून बॉल सुटू शकणार नाही असा हा खेळाडू आहे. दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन त्याने प्रत्येक वेळेला केलंय. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 57-57. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल याची माहिती पहिल्या टॉसच्या वेळेसच आपण दिलेली आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू नाहीये. जे प्लेइंग 11 लिस्टमध्ये 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतात ते देखील दुसऱ्या डावामध्ये तेच खेळतील. त्याचबरोबर प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला 1 DRS दिला जातोय. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या टीम लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये जात असताना कॅप, टी शर्ट, ट्रॅक शूज या सर्व गोष्टी परिधान करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. गोलंदाजी करत असताना किंवा फलंदाजी करत असताना कॅप जमली नाही तर तुम्ही अंपायरकडे ती कॅप देऊ शकता. परंतु मैदानाच्या आतमध्ये सर्व ड्रेस कोडसह तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करावा लागेल. चला अंपायर लवकर निर्णय घ्या आणि लगेच सामना सुरू करा, कारण कट ऑफ टाइम आहे प्रत्येक मॅचचा. 35 मिनिटं आहेत तुमच्याकडे प्रत्येक डाव संपवण्यासाठी. 4ला पुढचा सामना सुरू होणं गरजेचं आहे. त्याच वेळेला 5:15 आपण जो सामना अपेक्षित ठेवलाय तो आपल्या समोर येईल. तो म्हणजेच बेतवडे आणि नारिवली या 2 टीमच्या दरम्यान ग्रामीण गटातला तो सामना. मग 2 जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतील. डे अँड नाईट प्रथमताच पर्व 21 मध्ये साहसाचा महासंग्राम म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 तुमच्या समोर रंगत असताना. पुढचा बॉल लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. येतोय मा हेवन, सिक्सर. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 19 धावा करायचे आहेत. हा बॅटिंगचा क्लास, तो दर्जा, तो स्टँडर्ड इथे दाखवत असताना फलंदाज योगेशच्या बॅटमधून हा सिक्सर येतोय. रणजीपटू आहेत महाराष्ट्र टीमसाठी, रणजी मध्ये ते खेळलेले देखील आहेत आणि आता सिलेक्शन कमिटीमध्ये देखील त्यांचं नाव आहे. ISPL मध्ये देखील त्यांनी यावर्षी काम केलं ॲज अ कोच. आणखीन एक मोठा फटका, बॉल हवेत आहे परंतु यावेळेला जेडी खाली आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद, विकेटचं पतन. ही आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. जिद्दीने हृदय सारे पेटले, उगवते तारे मिळाले. क्रिकेट ते बॉलिवूडचे सितारे जमले हे सारे कीने. सपनों को सच करने फरिश्ते आए हैं. रमेश दादा, राजू दादा, घेऊन आलो डोंबिवलीची शान आहे. क्रिकेट खेळाचा मान आहे. चला सामना सुरू ठेवा, थोडीशी घाई करा. 4ला आपल्याला
अपेक्षित आहे पुढचा सामना. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. तर नेक्स्ट मॅच मैत्री 11 गावदेवी गावठाण, मैत्री स्पोर्ट्स गावदेवी गावठाण आणि आर्यन 11 या दोन्ही टीमने आता रेडी राहायचं आहे. पुढच्या मॅच साठी विकेट आली आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. विशाल रॉय बाउन्सर फलंदाजीसाठी आता आलाय आणि त्याच्या विरुद्ध देखील चांगलाच बॉल, वेगवान बॉल, फलंदाज बाद, विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. बॉलर ऑन हॅट्रिक नजीर शेख. 2 बॉलमध्ये 2 धक्के त्याने दिलेले आहेत आणि तो आता हॅट्रिक वर असेल. खुल्या गटामध्ये पहिली हॅट्रिक करण्याचा मान त्याला मिळेल का हा प्रश्न आहे. अखिलेश सिंग फलंदाजीसाठी नाशिकचा खेळाडू फलंदाजी करताना दिसेल. नेक्स्ट मॅच मध्ये देखील आर्यन 11 टीम मध्ये देखील काही खेळाडू नाशिकचे आपल्याला पाहायला मिळतील. तो देखील चांगला संघ बांधलाय. मैत्री 11 गावदेवी गावठाणच्या विरुद्ध खेळताना दिसेल. लक्ष्मण चौधरी आणि दुसऱ्या बाजूला अतुल मडवी यांचा संघ आहे. फुल टॉस बॉल, सामना फिनिश. 18 धावेने भव्य विजय मिळवलाय. पहिल्याच मॅच मध्ये चांगला खेळ करत असताना त्विषा, अर्जुन 11 डायगर, तेजस पाटील यांच्या संघाने अभिनंदन. संदीप पावशे आणि तेजस पाटील यांचा हा संघ आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय बबलू पाटील याला. 10 बॉलमध्ये 28 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आणि एक चांगलं टार्गेट सेट केलं. संभाजी पाटील उर्फ बबलू पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.